लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा बांधल्यासारखं वाटायचं, अगदी घरकैदी असल्यासारखं. पण नंतर लक्षात आलं यातही काही चांगलं आहे. कुटुंबासह वेळ घालवता आला, मनात असलेल्या काही गोष्टी करता आल्या. पत्ते, फिल्म्स, पुस्तकं आणि हो, रेसिपीज. काही पदार्थ हिच्याकडून शिकलो. मला येत असणारे 1-2 तिला दाखवले. प्रयत्न केला आणि छान जमून गेले सारं. लॉकडाऊनची कृपा. तुमचेही काही गोड अनुभव असणारच. हा आपला गोडवा सर्वत्र पसरवूया. गोकुळ, अनुभव सर्वोत्तम दुधाचा, अभिमान महाराष्ट्राचा. नमस्कार, हाय, कसे आहात सगळेजण. सगळ्यात पहिल्यांदा कोरोनाच्यामुळे जी काही परिस्थिती आहे तर काळजी घ्यायची आहे. सध्या मी मास्क वापरलेला नाहीये, पण मी मास्क शिवाय कुठेही जात नाही. सो ही काळजी घ्यायची आहे रेसिपी बनवताना सुद्धा. ओके, सो चलिए, आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण कस्तुरीच्या व्यासपीठावर एक नवीन ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, ती म्हणजे ऑनलाईन कुकिंग सेशन. आणि आज त्यामध्येच मी आलेली आहे एका खास नवीन मैत्रिणीकडं, जिचं नाव आहे शीतल मादाडे. हाय शीतल. हाय, नमस्ते. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्या सगळ्या मैत्रिणींना ओळख करून द्यायला आवडेल की कोण आहेत या शीतल आणि त्यांचं कुकिंगशी किती नातं आहे. सो काही क्लासेस वगैरे तुमचे काय सांगूया. आम्ही कोल्हापूरमध्ये क्लासेस घेतो कुकिंगचे आणि पेस्ट्रीजचे. गुरुकृपा पेस्ट्रीज अँड कुकिंग क्लासेस आपला हा प्रोफेशनल आहे. आपले जे क्लासेस असतात ते सगळे 1 डेचे असतात. तर आम्ही सगळे टोटल 40+ कोर्सेस आम्ही क्लासेसमध्ये घेतो. ओके, पण मग हे कुठे असतात क्लासेस आपले. हे चंबूखडीमध्ये पण फर्स्ट आम्ही घेत होतो, पण आता थोडंसं आम्ही मंगळवारपेठेत पण चालू केलेलं आहे कोल्हापूरमध्ये. ओके, तर 40+ क्लासेस म्हणजे मग साधारण त्यातले 1-2-3 आम्हाला सांगा ना कोणते कोणते. पंजाबी डिशेस असतात, बिर्याणीचे क्लासेस असतात, बरेच सगळे टोटली नॉनव्हेज व्हेज सगळे असे असतात. ओके, सो इतके छान छान क्लासेस घेणारी मैत्रीण आज आपल्याबरोबर आहे. अर्थातच तिच्याकडून खूप छान छान आपण रेसिपी शिकून घ्यायचा प्रयत्न करणार आहोतच. सो आज कोणती रेसिपी आहे खास आमच्यासाठी. आज आम्ही स्पेशली गोकुळपासून बनवणार आहे आणि त्याचं नाव आहे पनीर पॉपकॉर्न. ओके, सो मी नेहमी जसं सांगते तसं की आपल्याला गोकुळ म्हणलं की डोळे मिटून आपण एखादा पदार्थ बनवायला घ्यायचा असतो. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे पनीर असू दे, आपला दही वापरायचा असू दे, ताक लागणार असू दे, दूध, श्रीखंड, आम्रखंड, जे काही आपण वापरू ते 1 नंबर असतं. आणि त्यामुळे आपली मेजबानी जी असते ती एकदम टेस्टी बनते, हे सगळ्यांना माहितीच आहे. सो त्यातच ही एक ॲडिशन झालेली आहे. आज ही पण मैत्रीण आपली जी आहे तर ती गोकुळचं खास प्रोडक्ट वापरून आपल्याला रेसिपी शिकवणार आहे. आणि रेसिपीचं नाव आहे आपल्या आजच्या पनीर पॉपकॉर्न. पनीर पॉपकॉर्न. ओके, ऐकायला टेस्टी वाटते. आता बघूया त्यासाठी साहित्य तर बरंच छान छान दिसतं. इथे काय काय वापरतोय आपण यासाठी. सो आम्हाला फर्स्ट जे लागणार आहे मॅरिनेशनसाठी ते आहे चटणी. त्याच्यानंतर आम्ही घेतलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. चटणी म्हणजे आपण लाल तिखट पूड म्हणतो, मिरची पूड. हां, मिरची पूड. ओके, आणि त्याच्यानंतर मी जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेला आहे ते 1 TSP घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर कसुरी मेथी घेतली ते मी 1 TSP घेतलेला आहे. TSP म्हणजे टीस्पून. ओके, TSP मीन्स आहे टीस्पून आणि TBSP म्हणजे टेबलस्पून. ओके ओके, हे 1 TSP घेतलेलं आहे टीस्पून. आणि त्याच्यानंतर मी किचन किंग मसाला जो घेतलेला आहे तो 1 टीस्पून. बरं. ओके, आणि त्याच्यानंतर जो घेतलेला आहे ऑरिगॅनो घेतलेला आहे मी, इथं ते सुद्धा मी 1 TSP घेतलेलं आहे. बरं. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे पेपर पावडर, मिरची पावडर. हां, मिरची पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी धणे पावडर. त्याचे आहे त्याचं मेजरमेंट आहे ते 1/4 TSP. म्हणजे आपले जे पिंच असतात ना ते 2 पिंच असे घेतलेत तरी चालेल, 2 चिमट. ओके, त्याच्यानंतर आहे जे मी घेतलेलं आहे ते जिरा पावडर घेतलेला आहे. जिरा पावडर सुद्धा मी 1/4 TSP घेतलेला आहे. ओके, टीस्पून. ओके, त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे 1/2 TSP मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1/4 TSP हळद घेतलेला आहे. ओके, सो हे झालं बेसिक. अजून इकडेही मला बरंच काही साहित्य दिसतंय. हे काय काय आपलं. हे आपलं सेकंड आहे बॅटर जे बनवायचं आहे ना आपल्याला, तर हे सेकंड बॅटर आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर 1/3 कप घेतलेला आहे. आणि मैदा जो घेतलेला आहे तो सुद्धा मी 1/3 कप घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे घेतलेलं आहे ते मिरी पावडर घेतलेलं आहे 1/2 TSP टीस्पून घेतलेला आहे. आणि मीठ घेतलेलं ते 1/2 टीस्पून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे मी जे लाल मिरची पावडर जे घेतलेलं आहे ते 1 टीस्पून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला त्यासाठी इथे पुन्हा मलाई पनीर जे आहे ते गोकुळचं लागणार आहेच आहे. सो आपण ते वापरणार आहोतच.
त्याचबरोबर इथेही मला हे ब्रेड क्रम्स आहेत. अच्छा. जे आपले ब्रेड असताना ते भाजून तुम्ही थोडे त्याचा मिक्सर वगैरे करून घेतला तर ते आपण क्रम्स असे बनवू शकतो. ओके. सो हे सगळं साहित्य आहे. मलाई पनीर इथे आपल्याला हे पॅकेटमध्ये दिसतंय, पॅकेटमध्ये, पण इथे आपण त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. हा, हे असे आम्ही क्यूब्स करून घेतलेले आहेत की कमीत कमी आय थिंक मला असं वाटतं की ती 200 ग्रामच्या आसपास अप्रॉक्सली तेवढं आपण घेतो. जर थोडं तुम्ही त्याच्यामध्ये जास्त जरी घातलं तरी ते चालून जातं. ठीक आहे. सो साहित्य तर डिटेलमध्ये कळलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तेल पण लागणार आहे आपल्याला, बरोबर? फर्स्ट आपण मॅरिनेट करून घेऊया. एक 5 मिनिटं सोडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालून पण करायचं. ओके, करूया मग. ओके. फर्स्ट जे लागणार आहे आपल्याला एक 1 टीस्पून तेल लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर मिरची पावडर, त्याच्यानंतर हे जिंजर गार्लिक पेस्ट, एक चमचा जिंजर गार्लिक पेस्ट आहे. त्याच्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा किचन किंग मसाला, ओके. हाफ टीस्पून आपण ऑरिगॅनो घेतलेला आहे इथं. ऑर्गॅनोला मराठीमध्ये पण काय म्हणतो? आणि ती ऑरिगॅनोस असं सगळेजण म्हणतात त्याला. ओके, ठीक आहे. बरं. ओके. त्याच्यानंतर आपण मिरी पावडर घातलेली आहे याच्यामध्ये, हाफ टीस्पून. स्पायसी असतं थोडं ते. त्याच्यानंतर धनिया पावडर, त्याच्यानंतर जिरा पावडर, त्याच्यानंतर हळद, मीठ. मीठ. आपण जे सगळं साहित्य घेतलं होतं ते एकत्र करू. हा, हे आता आपण एकत्र करून घ्यायचं. अच्छा. मग तुम्ही हे जे क्लासेस वगैरे सुरू केले, तर त्याच्या आधी लहानपणापासून तुम्हाला कुकिंगची आवड होती? कशा शाळेमध्ये काही पदार्थ बनवतो आपण कधी? माझी मम्मी ना कुक आहे. ओके. हा, गव्हर्नमेंट सर्वंट आहे ती. असं मोठे मोठे ऑफिसर्स जे असतात त्यांच्यासाठी ती असं डिशेस वगैरे हे करते. अच्छा. ओके. सो त्यांच्या गायडन्स खाली तयारी झालेली आहे. तिच्यामुळे मला सुद्धा आवड. अच्छा. मग पहिली रेसिपी कुठली बनवली होती लहानपणी, आठवतीये? पोळी. जमलेली? नकाशा नव्हता झाला कुठला? नाही झाली. ग्रेट. बऱ्यापैकी छान झाली. अच्छा. सो आपण हे जे मिक्सचर घेतलं त्याच्यामध्ये आता मी पनीर घातलेलं आहे याच्यामध्ये. आता ह्याला छानसं आपण लावून घेऊया व्यवस्थित. ओके. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर रेड कलर हवा असेल तर तुम्ही घालू शकता, पण जो रेड कलर जो घेता तो बुश कंपनीचाच घ्यायला पाहिजे. बरं. असं का बरं? कारण ती जी कंपनी असते ती चांगली असते. म्हणजे जी कसं कलर पण चांगला येतो, पण आपण कलर अवॉइड करूनच आपण रेसिपी केलेलं चांगलं आहे. येस, तब्येतीसाठी. ओके. सो आपण जे साहित्य मागाशी मिक्स करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आता पनीरचे क्यूब्स आपण छान हलवून घेतो आहोत. आता ह्याच्यामध्ये फक्त 1 चमचा पाणी घालायचं. बरं. अच्छा. 1 टेबलस्पून. ओके. आपण मगापासून जे म्हणतो आहोत TSP आणि टेबलस्पून वगैरे, सो मला वाटते की यामध्ये दोन्ही आहेत का? हां. ह्याच्यामध्ये हे जो आहे ना हा 1 टेबलस्पून आहे. हा, येस, मोठा. 1 टेबलस्पून म्हणजे किती? जे आपण 1 TSP म्हणजे टीस्पून घेतो ना, 1 टीस्पून म्हणजे किती? 5 ml आहे. जर तुम्हाला जर असं नाही समजत असेल 1 टेबलस्पून, तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 वेळा टीस्पून घ्यायचा आहे. ओके. म्हणजे 5 ml टोटल 15 ml म्हणजे तुमचा आहे हे 1 टेबलस्पून. आणि त्याचा जो हा खालचा जो दिसतो हा छोटावाला तो आहे हाफ टेबलस्पून. अच्छा. ओके. सो आपण आता याच्यामध्ये 1 चमचा पाणी घातलेलं आहे. बरं, 1च चमचा का घालायचा? जास्ती झालं तर एक? हां, कारण हे जे मिश्रण आहे ना त्याला सगळं साईडलाच लागून जाणार. जे ह्याला लागायचं आहे ना ते लागणारच. अच्छा. सो ते पण एक टेक्निक आहे. कोणताही पदार्थ म्हणजे एक टेक्निक जमवावीच लागते सगळी त्याची. त्याला पण जास्त कसं पाणी घातलं ना तर ते साईडलाच लागून जाणार ना. तो जो बॅटर असतो तो ह्याला लागणं गरजेचं असतं. ओके. एकदम ह्याला शिस्तात तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. येस, हलक्या हाताने एकदम. कारण जे क्यूब्स असतात ते ब्रेक पण असे होऊ शकतात. सो त्याच्यासाठी व्यवस्थित आपण. अच्छा. आपण समजा पनीर आणलं आणि त्यानंतर ते किती वेळाने आपण त्याचे क्यूब्स करू शकतो असं काही? कधीही थोडे ते कसं एकदम असे टाईट जरी फ्रीजरमधून जर आपण काढलो तर त्याच्यासाठी 10 ते 15 मिनिटं तुम्ही एका नॉर्मल पाण्यामध्ये वगैरे घालून दिलात ना तर ते होऊन जाईल व्यवस्थित. ओके, ठीक आहे. ओके. आता आपण हे 5 मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवूया. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. कमीत कमी हाफ तरी जितकं आपण
जे पनीर पॉपकॉर्न जे करणार आहे ना ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये तळले पाहिजे. तसं आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये तेल थोडं भरपूर घालून घेऊया. ओके, ठीक आहे. तर तिकडं तेल तापतंय, तुम्ही सगळे बघताच आहात. आता सेकंड बॅटरसाठी आपण मगाशी जे साहित्य घेतले तेच यूज करू. जे पण आता मी हेच आता आपण काय केलेलं फर्स्ट मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आपले 10 मिनिटं झालेले आहेत आता. तर आता आपण नेक्स्ट बॅटर एक रेडी करून घे. थिक्सर म्हणजे टोटली तुम्हाला त्याच्यामध्ये असं डीप करून आपण ह्याच्या क्रम्समध्ये घालून मग ह्याला तळायचं आहे. पण एक मला सांगायचं होतं, ज्या वेळेला आपण तळतो तर त्यावेळेला काय करायचं आहे, जे तुमचं फ्लेम आहे ते मोठ्या ह्याच्यावरती थोडंसं मोठं करूनच ठेवायचं आहे. जर तुम्ही सिमवरती तळला तर ते तुमचे पनीर सगळे हे होऊन जाणार. अच्छा, स्प्रेड असे होणार. ओके. अदरवाईज आम्हाला नेहमी भीती अशी वाटते की मोठ्या फ्लेमवरती जर आम्ही तळलं एखादा पदार्थ तर मग तो नुसता बाहेरून असा लाल रंग येतो पण आतून तो कच्चा राहतो. आणि कसं आहे, आपण एकतर ह्याच्यामध्ये कसं पनीर हा थोडासा सॉफ्ट असतो. सो त्याच्यासाठी कसं जस्ट आपण हे वरचे जे क्रम्स वगैरे जे आपण मॅरिनेट वगैरे केलेलं असतो ते फक्त आपल्याला ते तळायचं आहे. आतमध्ये जास्त होऊन जातं. ओके, ठीक आहे. सो मोठ्या फ्लेमवर आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण हे बॅटर बनवतो तोपर्यंत. तर फर्स्ट आपण घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. इथं मी 1/3 कप घेतलेला आहे. येस, 1/3 म्हणजे जे आपण 1 कप घेतो ना त्याचा 3रा भाग. हो, येस. कॉर्नफ्लोअर. त्याच्यानंतर मैदा घेतला आहे. मैदासुद्धा सेम आहे. हे सुद्धा 1/3 कप घेतलेलं आहे मी. ओके. त्याच्यानंतर 1 चमचा चटणी, लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर ॲज अ टेस्टसाठी मी मीठ थोडंसं वापरलेलं आहे याच्यामध्ये आणि मिरची पूड. सो आपण जे बॅटर मगाशी दाखवलेलं होतं सगळं साहित्य तर ते आपण इथे एकत्र करतो आहोत. ओके. हे छानसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. अच्छा, आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. बघा, बस. हां, आपण एकदम थोडंसं ह्याच्यात घालून घ्यायचं, एकदम शिजतात. अंदाज घे. हां, अंदाज घेते. हे अशी कशी बनवायची आपल्याला कन्सिस्टन्सी दाखवते. ओके. कारण जास्त पातळ झालं ना त्याचे जे बॅटर आपण बनवलेलं असतं ते पनीरला लागणार नाही. अच्छा, सो त्याच्यासाठी व्यवस्थित एक बॅटर बनवायचं. ओके. म्हणजे साधारणपणे आपण भाजीचं पीठ वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं घट्टच लागतं आपल्याला. अच्छा. सो हे बॅटर आता इथे बनते, तुम्ही बघता आहात त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवतोय आपण ते. सो जास्त लिक्विड पण नाही लागणार आहे आपल्याला, थोडंसं थिकच. हां, येस. ह्याला व्यवस्थित आपण बीट करून घ्यायचं. जर तुमच्याकडे विस्क असेल तर तुम्ही विस्कने सुद्धा करू शकता. ओके, येस. ह्याच्यात थोडंसं मी पाणी घालून देते. एक्झॅक्ट तुम्हाला 1/2 कप एवढं पाणी लागेल. अच्छा, ओके, बरोबर. तर तुम्ही आत्ता जे काही साहित्य दाखवलेलं होतं तर त्या हिशोबाने आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करतो आहोत. तुम्ही बघता आहात त्याची कन्सिस्टन्सी आपण कशी ठेवतोय ते. थोडंसं पाणी आपण अजून ॲड करतोय त्याच्यामध्ये. अंदाज घेत घालायचा आहे, अदरवाईज ते खूप पातळ झालं तर आपल्याला उपयोगी नाही पडणार. जे मी मेजरमेंट सांगितलेलं आहे ना त्याला एक्झॅक्ट तुम्हाला 1/2 कप लागून जाईल. ओके, बस होऊन जाईल तेवढं. हे असं पाहिजे. येस, मी म्हटलं तसं भजीचं पीठ जसं आपण भिजवतो तसं नॉर्मली त्याच आहे त्या लाईनवरती आहे. ओके. सो चलिए फिर बैटर तैयार हो गया अपना. हाँ, हो गया. अभी हम ये सब डालेंगे. आता आपण हे घालून घेऊ. एक घालायचं आहे फक्त आपल्याला. हे असे 1 घालायचे आहेत आणि असं हे डीप करायचं व्यवस्थित. अच्छा, आपण काटा चमचा जो म्हणतो तो घेतलेला. ह्याला काट्याचा चमचाच लागतो कारण ज्या वेळेला तुम्ही हाताने असं घेणार तर ते काय होणार, आपल्या हाताला सुद्धा जे बॅटर लागून जाणार आणि जे बॅटर एक्स्ट्रा असतं ते सुद्धा कसं ह्याच्यामधून व्यवस्थित निघून जातं. ओके. आणि हे फक्त तुम्हाला काय करायचं, जस्ट ह्याच्यावरती हे असं टाकून द्यायचे. अच्छा, आपण ह्या जो मगाशी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे सो त्याच्यामध्ये आपण ते घालतोय. ठीक आहे. जसं आपण मगाशी म्हणलं की हे ब्रेड क्रम्स तुम्ही जे केलेले आहे तर ते भाजून घेतलेलं आहे ब्रेड. हां, हे मी जसं असं जर समजा तुमच्याकडे तवा असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनवरती पण भाजून घेऊ शकता. सो त्याच्यानंतर जे आहे जे आपण ब्रेड असं क्रंची करतो, टोटली असं त्याला क्रंची टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर ते थोडेसे त्याचे तुकडे करून आपण काय करायचं त्याला मिक्सर करून घ्यायचा. सो
हे की व्यवस्थित म्हणजे काय करायचं तुम्हाला, हे ज्या वेळेला तुम्ही ठेवता त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, टोटली 8 कंटेनरचा जे बॉक्स असतो सो त्याच्यामध्येच तुम्हाला ठेवावं लागणार. अच्छा, त्याच्यामुळं ते कुरकुरीत राहतील म्हणजे. ओके, सो एअरटाईट कंटेनर आपल्याला असणं गरजेचं आहे जेव्हा आपण हे ब्रेड क्रम्स ठेवणार आहोत तेव्हा, म्हणजे मग ते कुरकुरीत खुसखुशीत लागतील यासाठी. ओके, सो अजून एक मला तुम्हाला असं विचारायचं होतं, साध्या साध्या खूप छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या कुणी आता समजा नव्याने किचनमध्ये येत असतील कुकिंग बनवण्यासाठी वगैरे अशा, तर आपल्या अनुभवाने आपण त्याला नक्कीच काही टिप्स देऊ शकतो. सो मला असं वाटतं की आता पावसाळ्याचा सीझन आहे समजा, आणि त्याच्यामध्ये आपण खूपदा बघतो की साखर वगैरे जी असते ती अशी ओली होऊन जाते डब्यामध्ये ठेवली तर, मग त्याच्यामध्ये कोणी म्हणतं लवंग घालूया आणि काही घालूया, मग ती अशी कोरडी होऊन राहते, असं आपण काही सांगू शकतो? हो, तसं त्याच्यामध्ये लवंगपेक्षा पण जे आपण इलायची म्हणतो ना ते सुद्धा, वेलदोडे ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून दिलं ना तर ते व्यवस्थित ते पण राहतं. हो, अच्छा. आणि त्याला जे आपण कीट वगैरे जे आहेत ना, जे समजा तर मुंगी वगैरे जे असतात ते सुद्धा त्याला लागून नाही जाणार. ओके, सो अशा खूप छोट्या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या टिप्स आहेत बघा, कारण आपण साखर तर नेहमी वापरतो पण पावसाळ्यामध्ये अशी ती ओलसर होते बऱ्याच वेळेला डब्यामध्ये ठेवल्यानंतर. लवंग आपण घालत होतो पण त्याच्यामध्ये आपण जर वेलची घातली तरी सुद्धा ती छान राहते, कोरडी साखर राहते, आणि शिवाय पण जेव्हा चहा बनवतो तेव्हा त्या साखरेला तो एक वेलचीचा स्वादही आलेला असेल, सो ती एक आणखी टेस्ट येऊ शकते ना. छान होतं. येस. सो इथे आपण बघतो आहोत ब्रेड क्रम्स जे घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये हे व्यवस्थित आपण असं लावून घ्यायचं आहे. ओके, एकदम व्यवस्थित पूर्ण सगळीकडून तो कोटिंग पाहिजे. व्यवस्थित हे कोटिंग करायचं आहे. येस. त्याच्यानंतर मी हे साईडला ठेवून देते. फर्स्ट आपण हे सगळे असे एक एक करून घ्यायचं आहे. ओके, बघू का मी पण? मला तुम्ही तिकडे करा, मी इकडे करते. हलक्या हाताने करायला लागतंय हे, है ना? ओके, सो बघा आज तू पण बनवायचं आहे घरी. चालेल, मी तर आता वेगळ्या वेगळ्या रेसिपीजमध्ये एक्सपर्ट होणार असं मला वाटायला लागलेलं आहे, टिपिकल नेहमीच्या सगळ्या रेसिपीजपेक्षा. सो खूप छान वाटते मला, म्हणजे त्यासाठी मला ॲक्च्युली कस्तुरीला थँक्स म्हणावं लागेल, आणि कस्तुरीमुळे भेटणारे तुमच्या सारख्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा. सो हे बघ, हे बरोबर झालं? हो हो, बरोबर. ठीक आहे. हो, क्या बात है. सो चलिए, मैं कुछ नया सीख रही हूँ आजकल. फिर पनीर पॉपकॉर्न नावच इतकं भारी आहे, म्हणजे पॉपकॉर्न्स आपण नेहमी असे छान छान म्हणतोच, असेही आपण पिक्चर वगैरे बघताना भरपूर खात बीत असतो. हे खूप चिकनपेक्षाही छान लागतात. येस. सो जे प्युअर व्हेज आहेत आणि ज्यांना ती टेस्ट हवी आहे चिकनची वगैरे, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवायला काही हरकत नाही आहे ना. हो. चला, सो हे मलाही जमलेलं आहे, म्हणजे नक्कीच तुम्हाला सुद्धा जमू शकतं. करायला काही फारसं अवघड नाही हे लक्षात आलेलं आहे. आता आपण हे काय करणार आहोत, तेल तापलेलं आहे. आता आपण तेल थोडं तापलंय का बघून घेऊया. जस्ट आपल्याला काय करायचं आहे, क्रम्स घ्यायचे आणि जस्ट याच्यामध्ये टाकून बघायचं आहे. ओके, सो ही टेस्ट आहे तेल तापल्याची. आपण ब्रेड क्रम्स किंचितसे घातलेले आहेत आणि तुम्ही बघता आहात. येस, सो तेल तापलेलं आहे व्यवस्थित. आता काय करायचं, ज्या वेळेला आपण तळणार आहे पॉपकॉर्न त्यावेळेला काय करायचं आहे, जो फ्लेम असतो ना तो थोडासा हायच ठेवायचा आहे त्याला, जसं आपण मगाशी म्हणलं तसं. हो, पण माझी जी शंका होती की जेव्हा आपण हाय फ्लेम ठेवतो आणि तळतो एखादा पदार्थ, तेव्हा तो बाहेरून तर तळल्यासारखा वाटतो, रेड कलर वगैरे येतो, पण आतून तो थोडासा कच्चा राहतो. हे असं नाही होणार? नाही होणार, कारण ऑलरेडी कसं असतं, पनीर जे असतं ते ज्युसी असतं. सो त्याच्यासाठी आपण ज्या वेळेला तळणार त्या वरून जे कोटिंग असतं ते एकदम कुरकुरीत आणि क्रंची होतं, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ते कट करणार त्यावेळेला ते एकदम असं ज्युसी विथ असं थोडंसं गरम पण असतं, व्यवस्थित होऊन गेलेलं असं. ओके, सो चला, मी माझ्या सगळ्या शंकांचे इथे सोल्युशन घेतली आहे. तेल तापलेलं आहे मस्त, आणि त्याच्यामध्ये काही घालायचे आपल्याला. येस, वाह, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा रेसिपीज टेम्पटेशन नाहीच, नक्की होते. वाह, ज्यावेळेला तुम्ही घालता ना पनीर क्यूब्स वगैरे, त्यावेळेला फक्त तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित घालायचं, नाही तर तेल ते अंगावरती उडून जातं. हो, ते तर थोडं शिस्तात ते. हो, म्हणजे जे नवीन प्रयोग करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांनी तरी काळजी नक्की घ्यायची आहे. हो, कारण आपण गडबडीने घालतो आणि ते तेल अंगावर उडतं आपल्या. सो येस, आणि
आणि इथे पण तळताना हलक्या हाताने तुम्ही एकदम तळता. हलक्या त्याने करायचं. नाही तर ते जर तुम्ही फास्ट कराल तर त्याचं जे कोटिंग आहे ना ते निघून जाणार. हो येस. वा मस्त खमंग असा छान स्वाद येतो. आणि जसं मी म्हणलं तसं की ज्यांना व्हेजिटेरियन खायचं आहे आणि चिकनची टेस्ट हवी आहे त्यांच्यासाठी एक छान रेसिपी बनते इथे, असं म्हणायला हरकत नाही आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर ॲड करणार असेल तर तुम्ही कलरसुद्धा करू शकता. पण मला असं वाटत नाही की कलर प्रत्येक गोष्टीत घालायलाच पाहिजे. येस. ह्या फक्त कलर फक्त त्याला येणार, पण जी खाताना जी टेस्ट आहे ती सेमच लागणार. येस. सो काही गरज नसताना काही नाही घालायचं आपल्याला. ठीक आहे. आपण कलर थोडेसे अवॉइड करूनच केलं तर ते बेस्ट होईल. छान झालं तळून. आम्हाला आणखी टिप्स द्यायची होती की ज्या वेळेला हे बबल्स थोडेफार असे कमी येतात तर त्यावेळेला ओळखायचं आहे की आतून पण हे बेक झालेलं आहे, व्यवस्थित तळून गेलं. अच्छा, म्हणजे मी मगापासून जे म्हणते त्याचं पण एक हे सोल्युशन आहे की जेव्हा हे आपण म्हणतो बबल्स बुडबुडे आपण ज्याला म्हणतो ते कमी झालंय की ओळखायचं की ते आतून पण छान तळून झालेलं आहे. म्हणजे हे मला वाटतं एरवी पण आपल्याला उपयोगी पडू शकते. वडे असतील, भजी असेल, कोणताही तळलेला पदार्थ असेल तर त्याचे बुडबुडे कमी आले, बबल्स कमी आले की आपण ओळखायचं की हां तळून झालेला आहे आपला पदार्थ. फक्त आपण हे ज्या वेळेला आपण पॉपकॉर्न करतो त्यावेळेला फक्त फ्लेमकडे एवढंच की लक्ष द्यायचं आहे, कारण आपण हाय ठेवलेलं असतो ते करपून पण जाऊ शकतात. हो. सो त्याच्यासाठी आपण याला लक्ष देऊन व्यवस्थित करायचं आहे. आता थोडीशी आपण फ्लेममध्ये आता लहान केली होती. हो, आता परत मी थोडीशी मोठी केली. येस. छान तळून झालेला आहे मस्त आणि खमंग असा छान स्वाद वास येते मस्त इथं. वा. आता हे आपण टिश्यू पेपरवरती काढायचं. एक डिशमध्ये घेऊन टिश्यू पेपर घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं जे तेल आहे ना ते निघून जाईल. हो. आणि जसं त्यांनी मगाशी सांगितलं तसं हाय फ्लेमवरच आपण तेल तापवून घेतलेलं आहे. पुन्हा त्याची आपण टेस्ट बघितलेली आहे क्रम्स घालून. छान तापलेलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये आपण हे घालतोय हलक्या हाताने. तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची. हो. येस. तुम्ही ज्या वेळेला घालता त्यावेळेला थोडंसं स्लो व्यवस्थित घालायचं याला. तेल चांगलं तापलेलं असलं की डिश लवकर तयार होते आणि छान होते मस्त. हलक्या हाताने तळायचं म्हणजे मग ते फुटणार नाही आतमध्ये. थोडा गॅस कमी करायचा आता. हो, थोडंसं कमी करते मी. म्हणजे आपण मगाशी म्हणलं तसं अजून थोडेसे बुडबुडे कमी येईपर्यंत वाट बघायची आणि मग आपल्याला कळतं की तो पदार्थ छान तळलेला आहे. ह्याच्याकडे जर जास्त लक्ष नसलं तर काय होणार, ते करपून जाणार. हो. मगाशी जसं आपण म्हणतो. हो हो हो. फक्त मुलींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आवडता हिरो कोण तुमचा मूवीजमधला? आवडतं हिरो सुशांत. अरे आजकाल माहितं सुशांत दुसरं काही नाही. ओके, पण बाकी अजून मागच्या अजून जसं पूर्वीचे भरपूर तसे आहेत. हर एक नवीन मूवी आले की हर एक नवीन मूवीला आवडतं. आत्ताचं कोण आहे सध्याचं? आता सध्या तरी सुशांत आवडत होता. कधी विचारा. आता थोडं मी फ्लेम कमी केलेला आहे. झाले तळून छान. काढायचे आता थोडेसे झाले ना, अजून थोडे पुढे बबल्स थोडेसे कमी आले ना की आपण काढू. जोपर्यंत त्याचे जे बुडबुडे असतात ना थोडेसे ते कमी आले की आपण ते काढून द्यायचे की ओळखायचं की ते प्रॉपर झालेलं आहे. कारण खूपदा ना जे पदार्थ आपण तळून घेतो ना त्याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम येतो की ते बाहेरून रंगाला छान दिसतात पण आतून कच्चे राहतात. सो ही एक टीप खूप छान मिळाली आज आपल्याला इथे नक्कीच.
अजून एक मला विचारायचं होतं की जेव्हा आपण तळतो कुठलेही पदार्थ तेव्हा पॅन्स कुठल्या वापरायच्या वगैरे असं काही आहे की साध्या आपण पॅनमध्ये कोणताही तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मी हे यूज केलेलं आहे. अच्छा. तुम्ही जर तुमची अल्युमिनियमची असेल कशातही तुम्ही बनवू शकता. ओके, मग त्याला काही अशी अट नाही की अशाच पॅन्स हव्यात वगैरे. ओके, चलो. बघताय तुम्ही कलर मगासारखाच हा पण छान आलेला आहे, खमंग असा. ओके, असंच आता आपण बाकीची सुद्धा करून घेऊया. शीतलजी मला एक सांगा, आपण हे जे बनवलेले आहेत क्यूब्स, तर आता हे क्रंची झालंय की नाही आहे की नाही आपल्या मनासारखं, हे कसं कळणार आपल्याला त्याची काही टेस्ट? आपण काय करायचं, एक फोक घ्यायचा आहे आणि आपल्याला जस्ट हे असं करायचं आणि हे फक्त असा हा आवाज येतो, बघताय का तुम्ही? येस. ओके, ऐकू येतोय सगळ्यांना ना? हा असा आवाज येणं गरजेचं आहे, तर आपण ओळखायचं की हा व्यवस्थित क्रंची झालेला आहे. ओके, येस. सो आता आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या या ज्या पनीर क्यूब्स आहेत त्या क्रंची झालेल्या आहेत. आता नेक्स्ट वॉट? आता त्याच्यानंतर आपण एक छानसं मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊया ह्याला. ओके, ते खूप महत्त्वाचं असतं. आपला पदार्थ जेवढा छान आणि जेवढं आपण प्लेटिंग करू मस्त त्याचं, तेवढं पण टेम्पटेशन आणखी वाढतं आणि अट्रॅक्शन सुद्धा वाढतं की खाण्याचं. येस. सो आपण आता हे डिशमध्ये घेतो. आपण आता ह्याच्यामध्ये मायोनीज आणि सॉस घालून घेऊया. ओके, मला एक विचारायचं होतं की समजा आमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील घरामध्ये, तर आपण याला आणखीन काही ऑप्शन आहे वापरण्यासाठी? हां, तुम्ही याच्यासाठी ना जे छोट्या मुलांना जे घालतात कॉर्नफ्लेक्स जे मिळतात ना, ते तुम्ही असं क्रश करायचं आहे टोटली. त्याला असे दोनदा असं फर्स्ट एकदा क्रश करायचं आहे, त्याच्यानंतर परत एकदा रिपीट तोच तुम्हाला ऑप्शन करायचं आहे, परत एकदा क्रश करायचा आहे. ॲट अ टाइम जर तुम्ही केला तर तो पूर्ण सुरा होऊन जाणार. तो लाईटली असा सिम्पली असं एकदम असं जे आबड दबड असं म्हणतो ना आपण, तसा तो राहणं गरजेचं आहे. मग जे आपण ब्रेड क्रम्स यूज करतो ना, त्यावेळेला तुम्ही काय करायचं, ब्रेड क्रम्स यूजच्या ऐवजी ते तुम्ही यूज करू शकता. ओके, सो इन केस आपल्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर आपल्याला त्याने ऑप्शन सांगितलेला आहे. सो आपण आता प्लेटिंग करतो आहोत आणि त्यासाठी हे काय घालतोय आपण? हे मायोनीज आहे, हे खूप छान लागतं त्याच्याबरोबर. सो त्याच्यानंतर मी आता कॅचअप घेते, टोमॅटो कॅचअप. तुम्ही कोणतेही वापरू शकता, किसानचं, मालाचं. येस. ओके, बघून टेम्पटेशन वाढलाच पाहिजे. येस. ओके, ते आपण आता प्लेटिंग करताना सुद्धा आवाज येतो. हो, छान झालेत, कुरकुरीत, मस्त. गुड. ओके, ज्या वेळेला तुम्हाला हे सर्व करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागणार, टूथपिक घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मी दाखवते. ओके, तोपर्यंत मला एक विचारायचं होतं की तुमचे केकचे क्लासेस पण खूप छान छान चालतात. एक जनरली आम्ही जेव्हा घरी बनवतो केक तेव्हा ते स्पॉन्जी होण्याची शक्यता थोडी कमी असते. तर मग सोडा घातला आणि काही घातला की ते आणखीनच काही बिघडून जातं. सो एक जनरल आपण काही सांगू शकतो केक छान होण्यासाठीची टिप? त्याच्यासाठी जर ज्यावेळेला तुम्ही मैद्याचं केक बनवणार असाल तर त्याच्यासाठी एक असं जेल मिळतं, ते तुम्हाला त्याच्यामध्ये एक 1/4 टीस्पून म्हणजे एक इतकं असं बोटरड म्हणतो ना, तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं. ते तुम्हाला त्याचं नाव ओरानेट जेल असं पण आहे त्याचं ना, ते कुठेही तुम्हाला मिळू शकतं. अच्छा, ते घातलं की केक स्पॉन्जी ज्या वेळेला मैदाचा बनवतो त्यावेळेला. अच्छा. आणि मेन म्हणजे जे आपण समजा ज्यांच्याकडे ओटीजी मायक्रोवेव्ह नाही आहे तर ते प्रीहीट करण्यासाठी जे आपण एक असं छोटावाला असं भांडं किंवा जे पतेला वगैरे असतो ना, ते जे यूज करतो त्यावेळेला त्याची जी एअर आहे ती बाहेर नाही जायला पाहिजे. ओके, हो, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हां, सो अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी टिप्स आहेत आपल्याकडे, कारण केक्स तर आपण घरी बनवत असतो आणि त्याच्या या मास्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो त्यांच्याकडून टिप्स तर आपण अजूनही घेत राहूया. पण आता मला वाटतं की आपली ही छान जी आजची डिश झालेली आहे, पनीर पॉपकॉर्न्स. वा, मस्त डिश तयार झालेली आहे आपली, तुम्ही बघता आहात. आणि अर्थातच मी बराच वेळ बघून झालेला आहे, त्यामुळे आता ऑब्व्हियसली खाण्याचं तर इच्छा होणं स्वाभाविक आहे. आणि त्यासाठी आता येस, टूथपिक्स पण आपल्याला लागलेले आहेत आणि आपण हे असे टूथपिक्स ॲड करायचे फक्त त्याच्यामध्ये.
ओके. सो मस्त डिश रेनी सीझनमध्ये. येस, रेनी सीझनमध्ये नक्कीच. सो अशा छान छान आपल्याला रेसिपीज कळतात. आता करायच्या आपण, खायच्या मस्त. तब्येत कशी सांभाळायची हा एक प्रश्न मग सगळ्यांच्या पुढे येतो. हां, सो मला तुम्हाला हाही एक प्रश्न विचारायचा होता की तुमचे क्लासेस तर सकाळी 9 पासून तुम्ही संध्याकाळी जवळजवळ 6 वाजेपर्यंत बॅचेस सुरू असतात असं म्हणाला. मग एवढा वेळ आपण सलग जेव्हा उभा राहतो तेव्हा आपले पाय वगैरे दुखू शकतात. सो त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? मी थोडं कसं करते, मॉर्निंग थोडंसं वॉक पण करते आणि इव्हनिंगला ज्यावेळेला थोडं कसं भरपूर उशीर आपण थांबलेलं असतो तर त्यावेळेला आपले टाच सगळ्यांचंच की टाच भरपूर जणांचे आजकाल दुखतात. तर त्याच्यासाठी मी काय करते, एक आपलं गरम पाणी करून ना त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकून त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण पाय सोडून बसतो तो खूप छान एक उपाय आहे की एक 5 ते 10 मिनिटं ज्यावेळेला तुम्ही थांबणार त्याच्यामध्ये ज्यावेळेला बसणार त्याच्यामुळं कसं भरपूर त्याचे जे पेन्स येतात ना ते कमी होऊन जातात. अच्छा. हो. सो ऐकताय ना, बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम असतो. एरवी सुद्धा एक खूप साऱ्या रेसिपीज बनवता आपले पाय वगैरे दुखतात उभं राहून सलग. सो त्यासाठी आपण हा फंडा यूज करायला काही हरकत नाही आहे. सो येस, फायनली आपली डिश तयार झालेली आहे, पनीर पॉपकॉर्न. सो मी बराच वेळ थांबलेली आहे आणि मला असं वाटतं की आता त्याची टेस्ट घ्यायची वेळ आलेली आहे. मी तुम्हाला एक दाखवून पण देते की हा कसा आतून असा ज्युसी होतो. ओके. हे ज्यावेळेला आपण असं ब्रेक करतो ना हा एकदम असा येस, आतून ज्युसी आणि बाहेरून क्रंची. क्या बात आहे, ग्रेट. ओके, ग्रेट. सो आता मी हाच एक पीस हवा तर आपण सॉसला पण लावून खाऊ शकतो, नुसतंही खाऊ शकतो. नाही कसंही. येस, चॉईस इज यार्स. कुरकुरीत खुसखुशीत तर आहेच, टेस्टी पण मस्त आहे. वा, मस्त. सो पनीर पॉपकॉर्न खायचं असेल तर हे असंच बनवून खाऊया आपण. खूप छान झालेलं आहे, नक्की मी सांगेन. पण माझी आता एक इच्छा आहे, तुम्ही केलेलं मी खाल्लं, तुम्ही केलेलं आता तुम्ही एकदा खा आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आम्हाला. ओके. येस, मी स्मॉल बाईट घेते. मस्त, ऑसम. काय वाटतं आज खास आपण एवढं बनवलं छान छान? ऑसम. जसं की मी भरपूर पनीर यूज करतो पण जे आज मी गोकुळचं जे ट्राय केलेलं आहे ते खूप मस्त, म्हणजे मस्त एकदम सॉफ्टी, आतमधून एकदम ज्युसी, खूप छान झालेलं आहे. आणि मी सांगतो, सजेस्ट करतो की सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या फ्रेंड्स, सगळे जे काही आई वडील जे आहेत ते सगळेजण तुम्ही काय करा की पनीरचं जे आहे गोकुळचं, ओके, ते तुम्ही यूज करा. खूप छान आहे, मस्त आहे. आणि त्याच्याने जे आज आपण रेसिपी बनवणार आहे पनीर पॉपकॉर्न ते सुद्धा खूप मस्त झालेली आहे. येस. सो अल्टिमेट रिझल्ट येण्यासाठी आपण नक्कीच गोकुळचं मलाई पनीर जे आहे तर ते यूज करू शकतो. आणि हे एरवी आपण म्हणतो पण जेव्हा एखाद्या मास्टर शेफ त्यातल्या सांगतात की आपण हे पनीर वापरायचं आहे, म्हणजे रेसिपी छान होतात, तेव्हा वाय नॉट, आपण नक्कीच ते यूज करूया. आणि शीतल, खूप छान वाटलं मला. एकतर मला असं बऱ्याच टिप्स पण मिळाल्या माझ्याबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक इन्स्पिरेशन पण मिळते अशा मैत्रिणींच्याकडून की ज्या दिवस काम पण करतात, बऱ्याच मुलांना तयार करतात त्या पुढच्या काय कुकिंगसाठी वगैरे. सो अशा मुलींच्याकडून आपण नक्की इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. आणि अशा सगळ्या ज्या काम करणाऱ्या मस्त आपल्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांसाठी कस्तुरी हे एक हक्काचं व्यासपीठ आहे. तेव्हा आपण अशा मस्त रेसिपीज बनवूया, खाऊया, खेळवूया, सगळ्यांच्याकडून कौतुक करून घेऊया आणि राहूया ऑलवेज एकदम फ्रेश. थँक्यू सो मच. ओके. लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा बांधल्यासारखं वाटायचं, अगदी घरकैदी असल्यासारखं. पण नंतर लक्षात आलं यातही काही चांगलं आहे. कुटुंबासह वेळ घालवता आला, मनात असलेल्या काही गोष्टी करता आल्या. पत्ते, फिल्म्स, पुस्तकं आणि हो, रेसिपीज. काही पदार्थ हिच्याकडून शिकलो. मला येत असणारे 1-2 तिला दाखवले. प्रयत्न केला आणि छान जमून गेले सारं. लॉकडाऊनची कृपा. तुमचेही काही गोड अनुभव असणारच. हा आपला गोडवा सर्वत्र पसरवूया. गोकुळ, अनुभव सर्वोत्तम दुधाचा, अभिमान महाराष्ट्राचा.